नमस्कार साहेब, मी तुफी ॲपवरून आहे. येथे आपण अहवाल तयार कसे करावे आणि संस्था डेटा प्रभावी रीतीने कसे तपासायचे हे शिकत आहोत. ॲपचा डॅशबोर्ड उघडा आणि अहवालावर क्लिक करा. आपण अहवालावर क्लिक करता तेव्हा ॲप आपल्याला 3 पर्याय दर्शवेल. एक म्हणजे विद्यार्थ्यांचा अहवाल, दुसरे म्हणजे नफा तोटा अहवाल, तिसरा हजेरी आणि फी अहवाल. प्रथम, विद्यार्थ्यांच्या अहवालासह प्रारंभ करूया. विद्यार्थ्यांच्या अहवालावर क्लिक केल्यावर ॲप आपल्याला विद्यार्थ्याच्या अहवालाची प्रारंभ तारीख आणि विद्यार्थी अहवालाची अंतिम तारीख निवडण्यास सांगेल. आपण विद्यार्थ्यांना नावानुसार आणि बॅचद्वारे फिल्टर शोधू शकता आणि नंतर आपल्या विद्यार्थ्यावर क्लिक करा. ॲप आपल्या निवडलेल्या तारखेचा विद्यार्थी अहवाल तयार करेल. विद्यार्थी अहवालात ॲप तारखांमधील सर्व उपस्थिती आणि परीक्षा दर्शवेल. आपण आपल्या विद्यार्थ्यांना हा सुंदर अहवाल थेट व्हॉट्सॲपवर पाठवू शकता. आता इतर अहवाल तपासू. नफा आणि तोटा अहवालावर क्लिक करा. येथे ॲप चार्टवर आपली एकूण कमाई आणि एकूण खर्चाचा डेटा दर्शवेल. तसेच आपण अहवाल तारखा बदलू शकता. प्रथम अहवाल समाप्ती तारीख निवडा आणि नंतर अहवाल प्रारंभ तारीख निवडा. आपण हा डेटा एका एक्सेल शीटमध्ये देखील तयार करू शकता. फक्त स्क्रीन मेनूच्या शीर्षस्थानी क्लिक करा आणि आपल्याला एक्सेल रिपोर्ट पर्याय सापडेल. त्यावर क्लिक करा आणि ॲप आपल्या स्मरणशक्तीमध्ये एक एक्सेल फाईल तयार करेल. जेव्हा एक्सेल फाईल पूर्ण होते तेव्हा ॲप आपल्याला स्क्रीनवरील फाईलीचा मार्ग दर्शवेल. आता हजेरी आणि फी अहवाल तपासू. उपस्थिती आणि फी अहवालावर क्लिक करा आणि आपली उपस्थिती आणि फी अहवाल चार्ट दर्शवेल. येथे ॲप आपले एकत्रित एकूण देय, एकूण सूट आणि उपस्थिती सारांश दर्शवेल. आपण एक उत्कृष्ट पत्रक देखील व्युत्पन्न करू शकता. आम्ही नफा तोटा अहवालात केल्या त्याप्रमाणे स्क्रीनच्या वर क्लिक करा. नफा आणि तोटा अहवाल म्हणून समान प्रक्रिया म्हणून आम्ही प्रदान केलेले हे सर्व अहवाल आहेत. येथे आम्ही रिपोर्ट ट्युटोरियल पूर्ण केले. हा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद. शुभ दिवस, सुप्रभात, शुभ रात्री. जेव्हा आपण हा व्हिडिओ पाहत आहात